सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार शिवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 रामा हरे रामा राम रामा हरे हरे. हरे कृष्णा सर्वांना. वाचनाला सुरुवात करण्याआधी प्रभू श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. श्रील पदांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. ह्या प्रेरणा पूजा माताजी, मनीषा माताजी आणि अन्वया माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या वाचनाची सुरुवात करूया. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद टेम्पल मंगलुरू यांच्या श्रीमद भागवतम संक्षिप्त गोष्टी रूपात या पुस्तकाच्या मराठीमधील वाचनामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी उर्वरित अध्यायाच्या वाचनाला सुरुवात करते आणि कोणाला वाचायची इच्छा असल्यास तुम्ही अनम्यूट होऊन सांगू शकता. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. आयुष्याच्या अंती जो आपल्या धन्यास आपोआप सोडून जातो त्या या भौतिक देहाचा तसा तरी काय उपयोग आहे. कुटुंबीय म्हणून जे सदैव आपल्या भोवती वावरतात ते तर खरे म्हणजे आपली संपत्ती लुटणारेच असतात. घर, संसार, समाज, देश या साऱ्यांबद्दलची आसक्ती म्हणजे अन्य काही नाही तर शक्ती, बुद्धी व वेळेचा निव्वळ अपव्यय आहे. आता केवळ सुदैवामुळेच माझे सारे वैभव लयास गेले असून मी आपल्या चरणांशी आलो आहे. बळी महाराज हे बोलत असताना रात्रीच्या प्रहरी चंद्राचा उदय व्हावा तसे प्रल्हाद महाराज तेथे आले. त्यांचा उंचापुरा देखणा देह कृष्णवर्णी होता आणि त्यांनी पिवळी वस्त्रे परिधान केली होती. त्यांना पाहताच बळींनी मान झुकवून त्यांना विनम्र अभिवादन केले. प्रल्हाद महाराज आपल्यावर रागवले असतील असे वाटल्यामुळे त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते व मान शरमेने खाली झुकली होती. प्रल्हाद महाराजांनी वामन देवांना पाहिले तेव्हा अतीव आनंदाने त्यांचाही ऊर भरून आला आणि साष्टांग दंडवत घालत ते म्हणाले, हे प्रिय परमेश्वरा, बळीला त्रैलोक्याचे राज्य देणारा तूच होतास आणि आता तूच ते त्याच्याकडून काढून घेतले आहेस. अर्थात तुझ्या या दोन्ही कृती योग्य आहेत असे मला वाटते. कारण नाही म्हटले तरी त्रैलोक्याचे सर्वोच्च सत्तापद मिळाल्यानंतर बळी अज्ञानाच्या अंधकारात बुडत चालला होता. पण आता त्याचे सर्वस्व हिरावून घेऊन तू त्याच्यावर मोठी कृपाच केली आहेस. भौतिक वैभव ही गोष्टच अशी आहे की जी भल्या भल्यांना आयुष्याच्या खऱ्या उद्दिष्टाचा, आत्मबोधाचा विसर पाडत असते. प्रल्हाद महाराजांचे हे बोलणे संपल्यावर ब्रह्मदेवांनी बोलण्यास सुरुवात केली. परंतु दरम्यान तेथे बळीराजांची पत्नी विंध्यावलीचे आगमन झाले होते. हात जोडून वामन देवांपुढे येत ती म्हणाली, हे जगन्नायका, हे विश्व तू निर्माण केले आहेस ते तुझ्या लीलांचा आनंद लुटण्यासाठी. परंतु अडाणी, मूर्ख व बुद्धिहीन माणसे मात्र त्यावर स्वतःचा अधिकार सांगत असतात. या फसव्या अधिकार भावनेतूनच मग त्यांना दानधर्म करून प्रतिष्ठा मिळवण्याचा मोह होत असतो. माझ्या पतींचे तसेच काहीसे झालेले आहे, पण त्यांना क्षमा कर. प्रल्हाद महाराज व विंध्यावलीच्या विचारांना दुजोरा देत मग भगवान ब्रह्मदेवांनीही बळी महाराजांनी त्यांचे सर्वस्व आपल्या चरणी अर्पण केले आहे, त्यामुळे त्यांना बंधमुक्त करा अशी विनंती वामन देवांना केली. ते म्हणाले, केवळ पाणी, नवांकुरित गवत व फुले वाहणाऱ्यांचाही आपण उद्धार करता. बळीराजांनी तर त्रैलोक्याचे राज्य आपल्या चरणी अर्पण केले आहे, मग त्यांना का हा त्रास. त्यावर वामनदेव म्हणाले, प्रिय ब्रह्मदेवा, भौतिक वैभवामुळे माणूस इतका वेडा होतो की तो माझ्याही अधिकारास आव्हान देऊ पावतो. अशा माणसांवर मी त्यांचे वैभव हिरावून घेऊन नेहमीच विशेष कृपा करीत असतो. जन्ममृत्यूच्या चक्रातून फिरताना परावलंबी सजीवास सुदैव म्हणूनच मानवी देह प्राप्त होत असतो. त्याचा जन्म उच्च कुळात झाला तर अर्थातच त्याला देखणे पण, चांगले शिक्षण व संपत्ती अनायसे प्राप्त होते. अर्थात हे सर्व आपल्या प्रभू कृपेने मिळाले आहे याची त्यांना जाण असते आणि त्यामुळे ते नेहमी
हरिभक्तीत रमलेले असतात. बळी महाराजांच्या बाबतीत हेच घडले आहे. असुर कुळात जन्मास आल्यानंतरही ते भक्ती मार्गापासून कधीही ढळलेले नाहीत. त्यामुळेच त्यांना आता त्यांचे सर्व वैभव लयास जाऊन ते आपले नातेवाईक व आध्यात्मिक गुरूंच्या क्रोधाचा विषय बनले असले तरी त्यांची सत्यप्रियता मात्र कायम आहे. त्यांची असीम सहनशीलता व सहिष्णुता लक्षात घेऊन मी त्यांना देवांपेक्षाही श्रेष्ठ स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील मन्वंतरात ज्याचे नेतृत्व सावर्णी मनु करतील, बळी महाराज हे इंद्रपद ग्रहण करतील. दरम्यान ते विश्वकर्म्याने आकारास आणलेल्या सुतलात राहतील आणि तेथे मी स्वतः त्यांचे रक्षण करेन. तेथील सर्व रहिवासी पूर्णपणे दुःखमुक्त असतील आणि थकवा, कंटाळा व पराभव व नैसर्गिक आपत्ती त्यांच्या आसपासही फिरकणार नाहीत. बळी महाराज आता आपण आपल्या नातेवाईक व मित्रांसमवेत सुतलात जाऊन सुखाने राहा. तेथे अन्य ग्रहावरील देव सुद्धा तुमच्यावर विजय मिळवू शकणार नाहीत आणि दानवांपैकी कोणी तुमच्या अधिकारास आव्हान दिले तर माझे सुदर्शन चक्र त्यांना संपवेल. हे महान वीरा, यापुढे सतत मी तुझ्या समवेत द्वारपाल व संरक्षक म्हणून राहणार आहे. मी कायम समोर असल्याने तूही कायम भौतिक इच्छा व चिंतांपासून मुक्त राहशील. वामन देवांचे हे आशीर्वचन ऐकून बळी राजांना भाववेगाने रडू कोसळले आणि भगवंतांच्या चरणी नतमस्तक होत ते म्हणाले, परमेश्वरा, तुझी लीला खरोखरच अगाध आहे. मी एक पतित दानव, पण केवळ तुला शरण आलो म्हणून तू माझा उद्धार केला आहेस आणि देवांवरही केली नाही एवढी कृपा माझ्यावर केली आहेस. आपला तू नातू ईश्वर कृपेस ईश्वर कृपेस पात्र ठरला हे पाहून प्रल्हाद महाराजही भारावले. वामन देवांना पुन्हा पुन्हा नमस्कार करीत ते म्हणाले, हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, भगवान ब्रह्मदेव व भगवान शंकर यांच्यासह सारे जग आपली भक्ती करीत असताना आपण आम्हा दानवांचे संरक्षण करण्याची हमी दिली आहे. आपल्या अशा असीम कृपेचा लाभ आजवर अगदी ब्रह्मदेव, शंकर व माता लक्ष्मीसही झाला नसेल. आपले चरणामृत पिऊन थोरा मोठ्या ऋषीमुनींना मुक्ती लाभते हेच हे ठीकच, पण आमच्यासारख्या दृष्ट पापी दानवांवर ही कृपा कशासाठी? आपण करुणाकर आहात म्हणूनच हे घडत आहे. प्रल्हाद महाराजांचे हे बोलणे ऐकून वामनदेव म्हणाले, माझ्या प्रिय पुत्रा, तुझे कल्याण असो. सध्या तूही बळीराजांसह सुतलात जा. तेथे तुला माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन घडेल. माझ्या आशीर्वादामुळे यापुढे तू कधीही सांसारिक मोहबंधनात अडकणार नाहीस. नंतर वामन देवांना प्रदक्षिणा घालून व नमस्कार करून प्रल्हाद महाराज बळीराजा व अन्य दानवांसह सुतलात गेले. तर नंतर शेजारीच बसलेल्या शुक्राचार्यांकडे पाहत वामनदेव म्हणाले, हे श्रेष्ठ ब्राह्मणा, यज्ञयागात रमलेल्या तुमच्या शिष्याचे बळीराजाचे दोष मला कृपया ऐकवा व त्याला हा शाप कशामुळे मिळाला ते येथे उपस्थित असलेल्या जाणकार ब्राह्मणांना समजू द्या आणि नंतर त्या दोषाचे निराकरणही होऊ द्या. त्यावर शुक्राचार्य उत्तरले, हे भगवान, आपणच सर्व यज्ञयागांचे स्वामी आहात. त्यामुळे एखाद्याने आपल्याला पूर्ण संतुष्ट केले असेल तर त्याच्या यज्ञयागात अगदी दोष असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मंत्र म्हणताना चुकीचे उच्चार झाले, नियामक तत्वांच्या पालनात चूक झाली वा यज्ञाचे स्थान, वेळ व तो करणाऱ्या व्यक्तीत काही दोष असले तरी आपले पवित्र नाम घेतले की या सर्व त्रुटी आपोआप दूर होतात. अर्थात बळीराजांच्या दोषांचे निवारण उपस्थित ब्राह्मणांकडून व्हावे अशी आपली इच्छा दिसते, तेव्हा ती पूर्ण करणे माझे प्रथम कर्तव्य आहे. नंतर ब्राह्मणांनी बळीराजांच्या दोषांचे निरसन केले आणि वामन देवांनी बळींकडून घेतलेली सर्व जमीन आपल्या बंधू इंद्राकडे सुपूर्त केली. पुढे कश्यप मुनी व आदितीस संतुष्ट करण्यासाठी सर्व देव व ऋषीमुनींनी वेदांचे संरक्षक आणि धर्मतत्वे, कीर्ती, वैभव, पावित्र्य, प्रतिज्ञा आणि मुक्ती या सर्व गोष्टींचे दाते म्हणून भगवान वामन देवांचा स्वीकार केला व त्यांना उपेंद्र असे नाव दिले. इंद्र हा देवांचा
व साऱ्या विश्वाचा राजा असला तरी त्रैलोक्यातील प्रत्येक गोष्टीचे स्वामित्व उपेंद्राकडे देऊन देव व ऋषीमुनी सर्वांचे कल्याण साधू इच्छित होते. मग इंद्र मोठ्या आनंदाने वामनदेवांना आपल्या स्वर्गीय आकाशयानात बसवून स्वर्गलोकी आला आणि त्यांच्या छत्रछायेत त्यांनी त्याची इंद्रपदी पुन्हा स्थापन झाली. भगवंतांचा मत्स्यावतार स्कंद 8. कोणे एकेकाळी भगवान ब्रह्मदेवांना झोप लागली, तेव्हा त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि हयग्रीव नावाच्या एका महाराक्षसाने ते चोरले. तेव्हा पाण्यात सर्व काही विरघळते हे लक्षात घेऊन भगवान विष्णूंनी मास्याचे रूप घेतले. हयग्रीवास ठार मारून वेद ब्रह्मदेवांकडे परत दिले. खरे तर स्वयंभू मनूंना अगस्त्य मुनींनी शाप दिल्यामुळे पहिल्या मन्वंतराच्या प्रारंभास मोठी उलथापालथ झाली आणि मग वर वर्णिलेली घटना घडली. त्यानंतर चाक्षुष मन्वंतरातही ब्रह्मदेवांना पुन्हा काही काळ झोप लागली आणि पुन्हा एकदा उलथापालथ झाली. या चाक्षुष मन्वंतरात द्रविड देशी सत्यव्रत नावाचा राजा राज्य करीत होता. तो भगवान विष्णूंचा परमभक्त होता. हाच सत्यव्रत सध्याच्या सहस्त्रकात विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव म्हणून जन्मास आला आणि भगवंतांच्या कृपेमुळे त्याला मनुपद लाभले. एकदा राजा सत्यव्रत कृतमाला नदीच्या तीरावर बसून अर्घ्य देत असताना त्याच्या ओंजळीत एक छोटा मासा आला, पण सत्यव्रताने त्याला लगेच नदीत फेकले. तेव्हा तो मासा अतिशय करुण स्वरात म्हणाला, हे राजा, तू सर्व असहाय्य जनांचा रक्षक आहेस. मला या नदीत का टाकतोस? येथे तर प्रचंड जलचर आहेत. ते मला सहजी मारून टाकतील. हा छोटा मासा म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत हे सत्यव्रताच्या लक्षात आले नाही. परंतु स्वतःच्या समाधानासाठी त्याने माशाला वाचवण्याचा प्रयत्न केला. हे अज्ञात सुकृतीचे भगवंतांची सेवा अजाणतेपणे करणे उदाहरण आहे. त्यामुळे संबंधितास भगवंतांची कृपा प्राप्त होते. आपल्या निर्णयानुसार सत्यव्रताने तो मासा नदीबाहेर काढून एका जलपात्रात सोडला आणि तो राजवाड्यावर परतला. परंतु नंतर एका रात्रीत मासा एवढा वाढला की त्या छोट्या जलपात्रात तो मावेनासा झाला. मग त्याने सत्यव्रतास आपल्या एखाद्या चांगल्या जलाशयात सोडावे अशी विनंती केली. त्यानुसार त्याने माशाला एका विहिरीत टाकले. पण तेथेही क्षणभरात त्याने मोठे रूप धारण केले. मग माशाची रवानगी एका तळ्यात झाली. पण तेथेही त्याचा आकार इतका वाढला की त्याचा काही भाग पाण्याबाहेर आला. अखेर सत्यव्रताने या महाकाय माशास आपल्या राजधानीतील सर्वात मोठ्या जलाशयात सोडले, पण त्याला तोही अपुरा पडू लागला. तेव्हा शेवटचा उपाय म्हणून राजाने माशास समुद्रात सोडायचे ठरवले. पण तो मासा म्हणाला, हे राजा, समुद्रात एवढे मोठे मोठे देवमासे आहेत की ते मला खाऊन टाकतील. त्याचे हे बोल ऐकून सत्यवत चक्रवला त्याला विचारू लागला, हे मत्स्या, तू नेमका आहेस तरी कोण? एका दिवसात शेकडो योजने वाढणारा असा जलचर यापूर्वी मी कधीही ऐकला व पाहिलेला नाही. तू निश्चितच भगवान नारायणांचा अवतार असून सर्व प्राणीमात्रांवर कृपा करण्यासाठी येथे मासा बनून आलेला आहेस, असे मला वाटते. आमच्यासारख्या शरणागत आत्म्यांचे तू आश्रयस्थान व नेता आहेस. मी तुला प्रणाम करतो. आता नेमक्या कोणत्या उद्देशाने तू हा अवतार घेतला आहेस, हे कृपा करून मला सांग. त्यावर भगवंत म्हणाले, हे राजा, आजपासून 7व्या दिवशी सारे त्रैलोक्य जलप्रलयात बुडणार आहे. त्यावेळी मी पाठवलेली एक विशाल नौका तुझ्यापुढे येईल. त्यात तू सर्व प्रकारचे बियाणे, वनस्पती, भर आणि सप्तर्षी व सर्व जीव प्राणीमात्रांसह बैस. त्या नौकेतून तुमचा प्रवास सुरू होईल तेव्हा सप्तर्षींचे तेज हाच काय तो तेथील प्रकाश असेल. जोरदार वाऱ्यांमुळे नौका हेलकावे खाऊ लागेल तेव्हा वासुकीच्या साहाय्याने तू ती माझ्या शिंगास ठेव. ती ओढून नेताना मी तुला माझी सर्व माहिती सांगेन.
एवढे बोलून मत्स्यरूपी भगवंत अंतर्धान पावले आणि राजा सत्यव्रत पुढील घटनांची परीक्षा करीत ईशान्येकडे तोंड करून कुशदर्भाच्या आसनावर बसला व भगवंतांचे ध्यान करू लागला. काही वेळानंतर आकाशात घनघोर मेघांची दाटी झाली आणि मुसळधार पाऊस पडू लागला. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की पाहता पाहता समुद्राला भरती आली आणि त्याचे पाणी जमिनीवर पसरून सारे जग जलमय झाले. त्यावेळी राजा सत्यव्रतास सांगितल्याप्रमाणे भगवंतांनी पाठवलेली एक विशाल नौका तेथे आली. ती पाहताच राजाने सर्व प्रकारचे बियाणे व वनस्पती गोळा केल्या आणि ते सारे सामान व ऋषीमुनींसह तो त्या नौकेत बसला. नौकेचा प्रवास सुरू झाला तसे राजाने आपल्या सर्व चित्त भगवंतांच्या चरणावर स्थिर केले आणि तेवढ्यात त्याच्या पुढे एक सोनेरी मासा आला. हा मासा 10 लाख योजने इतका लांब होता व त्याच्या डोक्यावर एक शिंग होते. ते पाहून राजाने वासुकीच्या साह्याने आपली नौका शिंगाला बांधली आणि तो भगवंतांची प्रार्थना करू लागला. हे जगन्नायका, माझे तुला कोटी कोटी प्रणाम. आत्मज्ञान गमावलेल्या व्यक्तींनी अनादी काळापासून तुझ्या कृपेने शुद्ध भक्त अनादी काळापासून तुझ्या कृपेने आत्मज्ञान गमावलेल्या व्यक्तींना अनादी काळापासून तुझ्या कृपेने शुद्ध भक्त भेटत आले आहेत. पण सुखाच्या अभिलाषेने माणसे इतकी मूर्ख झाली आहेत की अनेक पापकर्मे करून ते हे सुख मिळवू पाहतात आणि अंती दुःखातच पडतात. अर्थात जे तुझी भक्ती करतात ते मात्र सुखाच्या भ्रामक अभिलाषांपासून मुक्त होतात. हे भगवंता, आता तू मलाही तशी मुक्ती दे. सोना व चांदी तेव्हाच शुद्ध होऊ शकते जेव्हा त्यास अग्नीची आच लागते. त्याप्रमाणे माणसाचे मन भगवत भक्तीत रमते तेव्हाच आत्मबोध होऊन तो पूर्ण शुद्ध होतो. भगवंत आपल्या मांडी भगवंत आपल्या भक्तांवर जेवढी कृपा करतात त्याच्या एक दशसहस्रांशही अन्य देव व तथाकथित गुरु करू शकत नाहीत. त्यांचे मार्गदर्शन घेणे म्हणजे एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला रस्ता विचारण्यासारखे असते. कारण हे तथाकथित गुरु त्याला भगवत भक्तीचा नव्हे तर आर्थिक प्रगती व इंद्रिय सुखाचाच मार्ग दाखवतात. भगवंत मात्र आपल्या भक्ताला अक्षर ज्ञान देऊन खऱ्या अर्थाने शहाणे करतात. त्यामुळे हे भगवंता, आता मी माझे गुरु म्हणून आपला स्वीकार करीत आहे. मी आपल्याला शरण आलो आहे. तेव्हा कृपा करून मला मानवी जीवनाचे अंतिम ध्येय कोणते हे समजावून सांगा. त्यानंतर भगवान मत्स्याने राजा सत्यव्रतास भक्तियोग व सांख्ययोग म्हणून ओळखले जाणारे आध्यात्मिक विज्ञान विशद केले. ज्या योगे माणसाला आत्मा व देह याच्यातील फरक लक्षात येतो. त्याखेरीज पुराणे व संहितांमधील अनेक विषयांचीही ओळख मत्स्यदेवांनी त्यास करून दिली व अंतिम सत्याचा बोध केला. राजा सुद्युम्न झाला स्त्री व तर पृषधराने मिळवले पूर्णत्व. स्कंदनो विवस्वानाचे पुत्र श्राद्धदेव मनू यांना प्रथम संतती नव्हती. त्यामुळे मित्र व वरुणदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्या वतीने वशिष्ठ ऋषींनी एक यज्ञ केला. तो सुरू असताना मनूंच्या पत्नी श्रद्धा, ज्या त्यावेळी केवळ दुग्धाहार करीत होत्या, यज्ञकुंडापाशी आल्या आणि आपल्याला मुलगी होण्यासाठी आवश्यक ते सर्व काही करा अशी विनंती त्यांनी मुख्य पुरोहितांना केली. ती ऐकल्यावर पुरोहितांनी श्राद्धदेव मनूंना यज्ञात तुपाची आहुती देत मंत्र म्हणताना प्रारंभी वशत हा शब्द म्हणण्याचा आदेश दिला. त्यामुळे मनूंनी हा यज्ञ पुत्रप्राप्तीसाठी केला असला तरी त्यांना मुलगीच झाली. तिचे नाव इला असे ठेवण्यात आले. ती जन्मास आल्यामुळे अर्थातच मनू खट्टू झाले आणि गुरु वशिष्ठांना म्हणाले, गुरुवर्य, तुम्ही सर्वजण वेदमंत्राचे पठण करण्यात प्रवीण आहात. मग माझ्या इच्छे विपरीत फळ मला कसे मिळाले? आजवर आपल्या हातून अनेक यज्ञ झाले आहेत. आपली तपश्चर्या ही फार मोठी आहे. त्यामुळे आपला शब्द कधीच खोटा ठरू शकत नाही. मग या प्रकरणात आपल्या हातून कशी चूक झाली? यज्ञ सुरू असताना काय घडले हे वशिष्ठांना ज्ञात होते. त्यामुळे ते म्हणाले, हा गोंधळ पुरोहितांनी मूळ मंत्रास
मूळ मंत्रास एक वेगळा शब्द जोडल्याने झाला आहे. परंतु तू दुःखी होऊ नकोस. मी तुझ्या वैयक्तिक शक्तीच्या बळावर तुला एक चांगला पुत्र मिळवून देईन. हे बोलणे झाल्यावर वसिष्ठांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली आणि इलाचे रूपांतर मुलात करावे अशी विनंती त्यांनी केली. ती मान्य करून भगवंतांनी इलास सुद्युम्न नावाच्या देखण्या पुरुषाचे रूप दिले. एखादा हा राजा सुद्युम्न आपले काही मंत्री व सहकाऱ्यांसह एकदा हा राजा सुद्युम्न आपले काही मंत्री व सहकाऱ्यांसमवेत नजीकच्या अरण्यात शिकारीसाठी गेला. घोड्यावर बसून श्वापदांचा पाठलाग करीत असताना तो अतिदूर उत्तरेस मेरू पर्वताच्या पायथ्याशी पोहोचला. तेथील सुकुमार अरण्यात भगवान शिवशंकर व उमामातेचे वास्तव्य असते. राजाने त्या अरण्यात प्रवेश केला, मात्र आपले रूपांतर स्त्रीत झाल्याचे तर आपला घोडा हा घोडी बनला असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याचबरोबर असलेल्या मंडळींनी हे पाहिले, तेव्हा तेही आश्चर्यचकित झाले. फार पूर्वी काही महान ऋषीमुनी भगवान शंकरांना भेटण्यासाठी सुकुमार अरण्यात गेले होते. तेथे ते पोचले तेव्हा देवी अंबिका नग्नावस्थेत शंकराच्या मांडीवर बसली होती. ऋषींना पाहताच ती लाजून उठली आणि तिने आपली वक्षस्थळे झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु दरम्यान सर्व ऋषी पाठ फिरवून नरनारायण आश्रमाकडे निघून गेले. मग केवळ आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी शंकरांनी आजपासून या ठिकाणी जो पुरुष येईल त्याचे तात्काळ स्त्रीत रूपांतर होईल असे जाहीर केले. तेव्हापासून या अरण्यात जाण्याचे धाडस कोणत्याही पुरुषांनी केले नव्हते. अर्थात राजा सुद्युम्नास याचीच काहीच कल्पना नसल्याने तो तेथे गेला आणि मग त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. नंतर निराश मनस्थितीत सुंदर स्त्रीच्या रूपात असाच इतस्ततः हिंडत असताना त्याच्यावर चंद्रमाचा पुत्र बुधाची नजर पडली आणि मग त्याच्या मनात तिच्याशी संग करण्याची इच्छा निर्माण झाली. अर्थात स्त्री बनलेला सुद्युम्नही त्याच्याशी विवाह करण्यास तयार झाला आणि मग यथावकाश या दाम्पत्यास पुरुरवा नावाचा पुत्र झाला. परंतु काही काळानंतर सुद्युम्नास आपले पूर्वीचे गुरु वसिष्ठांचे स्मरण झाले आणि तेही त्याची बदलती अवस्था पाहून अतिशय व्यथित झाले. मग सुद्युम्नास त्याचे मूळ स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी भगवान शंकरांची आराधना केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होत शंकरांनी त्याला यापुढे सुद्युम्न 1 महिना पुरुष व 1 महिना स्त्री रूपात वावरेल आणि आपल्या इच्छेनुसार या जगावर राज्य करेल असे सांगितले. या प्रकारे वसिष्ठांच्या कृपेमुळे सुद्युम्नास दर महिन्याआड पुरुषत्व प्राप्त होऊ लागले. परंतु त्याच्या प्रजाजनात मात्र त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली. अखेर सुद्युम्न खूप वृद्ध झाला तेव्हा त्याने आपल्या राज्याची सूत्रे पुत्र पुरुरवाकडे सुपूर्द केली आणि तपश्चर्येसाठी म्हणून तो अरण्यात निघून गेला. त्याने या प्रकारे वानप्रस्थाश्रम स्वीकारल्यानंतर वैवस्वत मनूंनी अधिक पुत्र मिळवण्याच्या इच्छेने यमुना नदीच्या तीरावर उग्र तपश्चर्या सुरू केली. त्यांची ही तपश्चर्या 100 वर्षे चालली आणि मग भगवंतांनी प्रसन्न होऊन त्यांना 10 पुत्र बहाल केले. त्यापैकी वृषध्राकडे वसिष्ठांनी आपल्या गायींच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली होती. वीरासन नावाची ती जबाबदारी पार पडताना हातात तलवार घेऊन वृषध्र संपूर्ण रात्रभर गायींपुढे खडा पहारा देई. एका रात्री जोरदार पाऊस सुरू असताना एक वाघ गायींच्या गोठ्या नजीक आला. त्याची चाहूल लागताच सर्व गायी भयभीत होऊन इतस्ततः धावू लागल्या. त्यापैकी एकीवर वाघाने झडप घातली तेव्हा तिचे ओरडणे ऐकून वृषध्र तेथे तातडीने धावला. पण दाट अंधारामुळे त्याच्या तलवारीची घाव वाघाऐवजी गायीवरच पडला आणि ती मरण पावली. दुसऱ्या दिवशी सकाळी वृषध्राच्या लक्षात सारा प्रकार आला आणि तो अतिशय दुःखी झाला. खरे तर गोवधाचे पाप त्याच्या हातून अजाणतेपणी व अपघाताने झाले, पण क्रोधाच्या भरात वसिष्ठांनी त्याला पुढील जन्मी तू क्षुद्र होशील असा शाप दिला. त्याचा स्वीकार नम्रपणे करून मग वृषध्राने ब्रह्मचर्यव्रत स्वीकारले आणि सर्व सांसारिक जबाबदाऱ्यांचा त्याग केला. भगवंतांच्या कृपेने जे व जेवढे काही मिळेल त्यावरच गुजराण करीत आता त्याने आपले सर्व लक्ष श्रीहरींच्या चरणांवर केंद्रित केले. या प्रकारे सतत भगवत भक्तीत रममाण झाल्याने त्याला लवकरच उच्च भावावस्था प्राप्त झाली आणि मग तो आंधळा, मुका व बहिरा असल्याप्रमाणे पृथ्वी तलावर सर्वदूर हिंडू लागला.
असाच एकदा एका अरण्यात भटकत असताना वृषभध्रास तेथे प्रचंड वणवा पेटल्याचे दिसले. त्याने तेव्हा त्यात उडी घेत घेत त्याने व या मर्त्य देहाचा त्याग केला आणि थेट आध्यात्मिक जग गाठले. त्यामुळे अर्थातच जन्ममृत्यूच्या चक्रातून आणि वसिष्ठांच्या शापातून त्याची कायमची सुटका झाली. सुकन्या व चव्वन मुनींचा विवाह कुकुद्मीची कन्या रेवतीचा भगवान बलदेवांशी विवाह. स्कंद 9. हरे वैवस्वत कृष्ण. माताजी वाचू पुढचं? चालेल माताजी, वाचा ना. हा. हरे कृष्ण. वैवस्वत मनूंचा पुत्र शर्याती सुकन्या नामक एक सुंदर मुलगी होती. एक दिवस तो तिच्या समवेत च्यवन मुनींच्या आश्रमात गेला. तेथे आपल्या संख्या समवेत फळे वेचत असताना सुकन्येस एका वारुळात 2 तेजस्वी वस्तू चमकताना दिसल्या. त्या पाहताच तिने आपल्या हातातील दर्भ तिथे खुपसला आणि तत्काळ तेथून भळाभळा रक्त वाहू लागले. त्यानंतर काही वेळातच आपल्या सर्व सैनिकांना मूत्र व मलाविरोध झाला असल्याचे राजा शर्यातीच्या लक्षात आले आणि तो उद्गारला, खचितच आपल्यापैकी कोणीतरी च्यवन मुनींची खोडी काढली आहे. तेव्हा सुकन्येने ऐकले तेव्हा घाबरून तिने घडलेला सारा प्रकार शर्यातींच्या कानात घातला. आपल्या मुलीच्या हातून अजाणतेपणी काहीतरी विपरीत घडले आहे हे लक्षात येताच ते तत्काळ च्यवन मुनींकडे गेले आणि त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यास प्रतिसाद देताना च्यवन मुनींनी सुकन्या विवाहित आहे का याची मुद्दाम चौकशी केली. तेव्हा त्यांचा उद्देश समजून शर्यातीने सुकन्येचा विवाह त्यांच्याशी करून दिला आणि तो घरी परतला. च्यवनांनी सुकन्येशी विवाह केला खरा, पण ते तिच्या आजोबांच्या वयाचे आणि चिडखोर स्वभावाचे होते. अर्थात त्यांचे मन जाणून सुकन्या मात्र त्यांच्या सेवेत मनोभावे रत झाली. पुढे एक दिवस योगायोगाने त्यांच्या आश्रमात देवांचे वैद्यराज अश्विनी कुमारांचे आगमन झाले. त्यांचे आदरपूर्वक स्वागत केल्यानंतर च्यवन मुनी त्यांना म्हणाले, यज्ञात आहुती म्हणून अर्पीला जाणारा सोमरस पिण्यास तुम्ही पात्र नाही, परंतु तरीही तुम्हाला मी एक कलश भरून सोमरस देईन. त्या बदल्यात तुम्ही मला माझे यौवन व सौंदर्य परत मिळवून द्या, कारण तरुण स्त्रियांना त्याचेच सर्वाधिक आकर्षण असते. च्यवनांना हा प्रस्ताव अश्विनी कुमारांनी आनंदाने मान्य केला. या इच्छापूर्तीसाठी त्यांनी समोरच्या सिद्धिदायक तळ्यात बुडी मारण्यास सांगितले. खरे तर च्यवनमुनी इतके वयोवृद्ध आणि जराजर्जर होते की त्या तळ्यापर्यंत जाणेही त्यांना शक्य नव्हते. परंतु मग अश्विनी कुमारांनीच त्यांना उचलून घेतले आणि त्या तळ्यात प्रवेश केला. त्यानंतर हे तिघही जण तेथून बाहेर पडले. तेव्हा तिघांचेही देह अतिशय तेजस्वी व उंची वस्त्रालंकाने नटलेले असे बनले होते. सुकन्येच्या दृष्टीस हे एकसारखे दिसणारे 3 सुंदर युवक पडले तेव्हा त्यांच्यापैकी च्यवन नेमके कोण हेच तिला ओळखता येईना. अखेर ती अश्विनी कुमारांना शरण गेली. तेव्हा तिच्या प्रखर पतिनिष्ठेने प्रभावित होऊन त्यांनी तिला नव्या च्यवनांची ओळख करून दिली आणि ते स्वर्गलोकी परतले. काही दिवसानंतर राजा शर्यातीने एक यज्ञ करायचे ठरवले आणि त्याचे निमंत्रण देण्यासाठी तो च्यवनांच्या आश्रमात गेला. पण त्याला तेथे आपल्या मुलीच्या शेजारी एक देखणा युवक बसलेला दिसला. तेव्हा तो संतापून सुकन्येस म्हणाला, अगो कुलटे, केवळ वृद्ध व आजारी आहे म्हणून तू तुझ्या पतीचा विश्वासघात करीत आहेस असे दिसते. मुली, तू एका प्रतिष्ठित कुटुंबात जन्म घेतला आहेस. तुला असे व्यभिचारी वर्तन करणे शोभत नाही. असे वागून तू तुझ्या मात्या पिताच्या कुळांना नरकात लोटत आहेस. सुकन्येस आपल्या पातिव्रत्येचा मोठा अभिमान होता, परंतु पित्याचे हे कठोर बोलणे ऐकून रागवण्याऐवजी ती हसत म्हणाली, प्रिय पिताश्री, माझ्या शेजारी तुमचे जावई च्यवन मुनीच बसले असून अश्विनी कुमारांच्या कृपेने त्यांना हे देखणे युवा रूप लाभलेले आहे. या संदर्भात सारा इतिवृत्तांत शर्यातीस समजला तेव्हा त्याला अतिशय समाधान वाटले आणि त्याने सुकन्येस मोठ्या प्रेमाने जवळ घेतले. त्यानंतर त्यांच्या विनंतीनुसार च्यवन मुनींनी सोमयज्ञ पार पाडला आणि अश्विनी कुमारांना कलश भरून सोमरस दिला. त्यांच्या या अभूतपूर्व कृतीने तिकडे इंद्र मात्र संतापला. त्याने च्यवन मुनींवर वज्रास्त्र फेकण्याची तयारी सुरू केली, परंतु च्यवन मुनी त्याच्यापेक्षा सामर्थ्यवान होते.
त्यांनी वज्रास्त्र सुटण्यापूर्वीच इंद्रांचा हात निकामी केला. अखेर अन्य देवदेवतांनी तिथे जाऊन त्यांचा राग शांत केला आणि अश्विनी कुमारांनाही सोमरसाचे अधिकारी बनवले. शर्यतीचा नातू रेवत याने समुद्रात कुशस्थली नावाचे राज्य उभारले होते. त्याला 100 पुत्र होते. त्यापैकी सर्वात थोरला कुकुदमी एकदा आपली कन्या रेवतीसह ब्रह्मदेवांना भेटण्यासाठी सत्यलोकात गेला. त्यावेळी ब्रह्मदेव गंधर्वांची गाणं मैफल ऐकण्यात गुंतले होते. ती आटोपल्यावर ब्रह्मदेव बाहेर आले तेव्हा कुकुदमीने त्यांना प्रणाम केला आणि रेवतीसाठी सुयोग्य असलेल्या वरांच्या नावांची यादी त्यांच्याकडे दिली. ती वाचून ब्रह्मदेव मोठ्याने हसले व म्हणाले, हे राजा, तू ज्यांची नावे जावई पदासाठी लिहिली आहेत ते सर्व केव्हाच मृत्यू पावले आहेत आणि त्यांच्या पुत्रपौत्रांचीही नामोनिशाणी आता राहिलेली नाही. परंतु सध्या भगवान बलदेव पृथ्वीवर असून ते तुझ्या कन्येस सुयोग्य आहेत. पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी ते स्वर्गातून खाली उतरले आहेत. तेव्हा तू त्यांची भेट घे आणि त्यांना तुझी कन्या अर्पण कर. हा आदेश मिळाल्यावर ब्रह्मदेवांना वंदन करून कुकुदमी घरी परतला. पण यक्षांच्या भीतीने आपले सर्व नातेवाईक अन्यत्र गेले आहेत असे त्याला आढळले. अखेर आपली कन्या भगवान बलदेवांकडे सोपवून तो संसारातून निवृत्त झाला आणि नरनारायणांच्या आराधनेसाठी बद्रिकाश्रमास गेला. नभग पुत्र नाभाग, अमरीश महाराज आणि दुर्वास मुनी. स्कंद 9. वैवस्वत मनूंचे पुत्र नभग यांना नाभाग नावाचा पुत्र होता. आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या घरी तो दीर्घकाळ राहिल्यामुळे त्याने ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा घेतली असावी अशी समजूत त्याच्या भावांनी करून घेतली आणि वडिलांची मालमत्ता आपापसात वाटून घेतली. पुढे नाभाग घरी परतला आणि त्याने आपल्या हिश्श्याची मागणी केली तेव्हा त्यांनी तुझा हिस्सा म्हणून आम्ही वडिलांनाच राखून ठेवले आहे असे उत्तर दिले. ते ऐकून नाभाग वडिलांकडे गेला आणि म्हणाला, माझ्या ज्येष्ठ बंधूंनी वारसा हक्काचा हिस्सा म्हणून आपल्यालाच माझ्याकडे सुपूर्त केले आहे. त्यावर वडील म्हणाले, हे प्रिय पुत्रा, या प्रकारचा खोटेपणा मान्य करू नकोस, कारण मी तुझी संपत्ती होऊ शकत नाही. आता मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. अंगिराचे वारसदार लवकरच एक मोठा यज्ञ करणार आहेत. ते खूप हुशार असले तरी दर 6व्या दिवशी गोंधळात पडून त्यांच्या हातून काही चुका होतील. तू त्यांच्याकडे जा आणि वैश्वदेवा संबंधातील 2 वैदिक मंत्रांचे विवरण कर. त्यामुळे ते खुश होतील आणि यज्ञ समाप्तीनंतर स्वर्गलोकी जाताना त्यांची सर्व संपत्ती तुला देतील. वडिलांच्या सल्ल्यानुसार नाभागाने कृती केली तेव्हा अंगिरा ऋषींच्या कुळातील श्रेष्ठ ऋषींनी त्याला यज्ञाचे पौरोहित्य करून मिळवलेली आपली सर्व संपत्ती दिली. परंतु त्याच वेळी तेथे उत्तरेकडून एक कृष्णवर्णी व्यक्ती आली आणि या यज्ञ मंडपातील सारी संपत्ती माझी आहे असे म्हणू लागली. त्यावर नाभागने अंगिराच्या वारसदारांनी ही संपत्ती आपल्याला दिली असल्याचे त्याच्या लक्षात आणून दिले. तेव्हा आपण दोघेही जण तुझ्या वडिलांकडे जाऊ आणि हा वाद मिटवू असे त्या कृष्णवर्णी व्यक्तीने सुचवले. त्यानुसार पुढे हा वाद नभगांपुढे आला तेव्हा ते म्हणाले, यज्ञात ऋषीमुनींनी जे काही अर्पण केले ते भगवान शंकरांसाठी होते. त्यामुळे यज्ञभूमीच्या परिसरातील सर्व गोष्टी त्यांच्या मालकीच्या आहेत. वडिलांचा हा निर्णय पुत्र नाभागने मान्य केला आणि भगवान शंकरांपुढे नतमस्तक होत म्हणाला, हे भगवंता, सर्व काही तुझे आहे. त्यामुळे आता मी तुझ्या करुणेची भीक मागतो. तेव्हा भगवान शंकर उत्तरले, तुझ्या वडिलांनी जे सांगितले ते अगदी योग्य आहे. परंतु तू त्यांचा निर्णय आनंदाने स्वीकारल्यामुळे ही सर्व संपत्ती मी तुला देत आहे. पुत्र नाभाग हा भगवान अमरीशांचा भक्त होता. अमरीशांनी साऱ्या पृथ्वीचे राज्य जिंकले होते आणि त्यांच्याकडे अपार संपत्ती होती. परंतु त्याची त्यांनी कधीच पर्वा केली नाही, कारण सर्व भौतिक गोष्टी या स्वप्नाप्रमाणे भ्रामक व नश्वर असतात हे ते जाणून होते. भगवान विष्णू आणि त्यांच्या भक्तांविषयी त्यांना संपूर्ण आदर होता, पण या विश्वाकडे मात्र ते एक बिनमोलाचा दगड म्हणूनच पाहत होते. अमरीशांचा सारा वेळ भगवान विष्णूंच्या पूजनात आणि त्यांच्या लीला ऐकण्यात जात असे. त्यांचे हात सदैव भगवंतांचे मंदिर स्वच्छ करण्यात, त्यांचे कान हरिकथेचे श्रवण करण्यात आणि
त्यांचे नेत्र श्रीकृष्णाची मूर्ती न्याहाळण्यात गुंतलेले असत. भगवंतांच्या चरणांशी वाहिलेल्या तुळशी पत्रांना हुंगण्यात ते नाकाचा, भगवंतांचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी जिभेचा, विविध मंदिरे व पवित्र स्थळांकडे चालत जाण्यासाठी पायांचा आणि भगवंतांपुढे नमण्यासाठी डोक्याचा वापर करीत. दिवसाचे सर्व 24 तास ते भगवत भक्तीतच व्यतीत करीत. आपली राजपदाची कर्तव्ये पार पाडताना त्याचे जे परिणाम होत त्याचे सारे श्रेय ते भगवंतांना देत. आपल्या राज्याच्या स्वास्थ्य व कल्याणासाठी त्यांनी वशिष्ठ, गौतम, असित अशा महर्षींच्या मार्गदर्शनाखाली अनेक यज्ञयाग केले, परंतु अंतस्ततः ते कायम भगवत भक्तीतच दंग होते. त्यांचे प्रयोजन सुद्धा भगवंतांच्या लीलांचे वर्णन गाण्यात व ऐकण्यात इतके रममाण झाले होते की अन्य कोणत्याही गोष्टीत, अगदी स्वर्गात स्थान मिळण्यातही त्यांना काडी मात्र रस उरला नव्हता. कृष्ण भावनेने त्यांची हृदये भरलेली असल्याने अन्य कोणत्याही सुखाची ओढ त्यांना नव्हती. एकदा महाराज अम्बरीशांनी पत्नीसह वर्षभर एकादशी व द्वादशांचे व्रत केले. त्याची सांगता कार्तिक महिन्यात झाली तेव्हा त्यांनी 3 रात्री उपवास केला आणि मधुवन नजीक यमुनेत स्नान करून भगवंतांच्या मूर्तीस महाअभिषेक घातला. हा सर्व पूजाविधी आटोपल्यावर अम्बरीश महाराजांनी ब्राह्मणांना सोन्याची शिंगे व चांदीचे खूर लावलेल्या 60 कोटी गायींचे दान केले. मग घरी आलेल्या सर्व पाहुण्यांना सर्वतोपरी तृप्त केले. सर्वांची भोजने झाल्यावर मगच ते ब्राह्मणांच्या अनुमतीने एकादशीचा उपवास सोडण्यास बसले, पण नेमके त्याच वेळी तेथे दुर्वासा मुनी दाखल झाले. त्यांना पाहताच अम्बरीशांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. त्यांच्या चरणांशी बसून भोजन घेण्याची विनंती केली. ती दुर्वासांनी आनंदाने मान्य केली, पण प्रथम आपली धर्मकार्ये पूर्ण करण्यासाठी ते यमुनेवर स्नानास गेले. तेथे त्यांनी पाण्यात बुडी मारली, मात्र भगवंतांच्या आराधनेत त्यांना चक्क समाधी लागली आणि बराच काळ ते परतलेच नाही. दरम्यान एकादशी पारण्याचा द्वादशीचा एकच मुहूर्त बाकी राहिला होता आणि अम्बरीशांना आपला उपवास विनाविलंब सोडणे भाग होते. अखेर ज्ञानी ब्राह्मणांचा सल्ला घेऊन ते म्हणाले, ब्राह्मणांप्रती आदराचे जे नियम आहेत त्यांचे उल्लंघन करणे पाप आहे, परंतु आता मी लगेच उपवास सोडला नाही तर माझ्या व्रताचा भंग होईल. त्यामुळे हे ब्राह्मणांनो, तुम्ही उचित समजत असाल तर पाणी पिऊन मी माझा उपवास सोडतो. त्यानुसार थोडे पाणी पिऊन अम्बरीश दुर्वासांची वाट पाहत पुन्हा एकवार भगवत चिंतनात मग्न झाले. नंतर दुपारच्या वेळेस दुर्वासा परतले, परंतु आपल्या परवानगीशिवाय अम्बरीशाने पाणी ग्रहण केले असल्याचे त्यांना अंतर्ज्ञानाने कळले होते. आपला अपमान झाला असे वाटून त्यांचा संताप अनावर झाला होता. त्यामुळे अम्बरीश त्यांच्या पुढे नम्रपणे उभे राहिले तेव्हा ते कडाडले, अरे या दुष्टाचे वर्तन पहा. हा भगवान विष्णूंचा भक्त असूच शकत नाही, कारण याला आपल्या सत्ता संपत्तीचा गर्व झाला आहे आणि तो स्वतःला परमेश्वर समजू लागला आहे. हे अम्बरीशा, तू मला आपला अतिथी म्हणून भोजनासाठी बोलावलेस, पण मला खाऊ घालण्यासाठी स्वतःच जेवलास. तुझ्या या गैरवर्तनाबद्दल आता मी तुला जरूर शिक्षा देईन. एवढे बोलून दुर्वासांनी आपल्या मस्तकातील केसांचा पुंजका उपटला आणि त्याचे एका राक्षसात रूपांतर केले. हातात त्रिशूळ असलेला तो राक्षस दांड पावले टाकत चालू लागला तेव्हा सारी धरणी हादरली. परंतु त्याला पाहून अम्बरीशांची मनःशांती मात्र अजिबात ढळली नाही. समोरून राक्षस चाल करून येत असताना ते आपल्या जागेवरून किंचितही हलले नाही आणि नेमके त्याच क्षणी कोठून तरी सुदर्शन चक्र प्रकटले आणि तो राक्षस जळून खाक झाला. आता सुदर्शन चक्र दुर्वासांकडे वळले तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी सैरावैरा पळायला सुरुवात केली. परंतु अरण्यातील वणवा जसा सर्पांचा पाठलाग करतो तसेच ते सुदर्शन चक्र त्यांच्या पाठीमागे लागले होते. त्याला चुकवण्यासाठी दुर्वासा आकाशापासून पाताळापर्यंत त्रैलोक्यात शक्य तिथे सर्वत्र गेले. त्यांनी गिरीकुहरे पालथी घातली, समुद्र उल्लंघला, पण ते जेथे जिथे गेले तिथे तिथे त्यांच्या मागे सुदर्शन चक्र होतेच. अखेर कोठेच आश्रय मिळत नाही हे पाहून भगवान ब्रह्मदेवांकडे गेले आणि म्हणाले, भगवन,
भगवान विष्णूंनी पाठवलेल्या या सुदर्शन चक्रापासून कृपया माझे रक्षण करा. त्यावर ब्रह्मदेव उत्तरले, द्विपरार्धाच्या अंती केवळ आपल्या भुवया उंचावून भगवंत या संपूर्ण विश्वाचा नाश करतात. त्यामुळे मी व भगवान शंकरांसह भृगूंच्या अधिपत्याखालील सर्व श्रेष्ठ मुनीही त्यांच्या समोर कायम नतमस्तक असतात आणि सजीव प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी ते जे काही आदेश देतात त्यांचे पालन करतात. त्यांनी पाठवलेल्या सुदर्शन चक्रास थोपविणे मला अजिबात शक्य नाही. ब्रह्मदेवांकडे असा नकार मिळाल्यावर दुर्वास मुनी कैलासावर भगवान शंकरांकडे गेले. परंतु ते म्हणाले, हे प्रिय पुत्रा, मी काय व ब्रह्मदेव काय, आम्ही कोणीच भगवान विष्णूंच्या सामर्थ्याची बरोबरी करू शकत नाही. त्यांच्या मर्जीनुसार अनंत विश्वे निर्माण होतात आणि नाश पावतात. त्यामुळे तू आता त्यांनाच शरण जा. ते तुझ्यावर निश्चितपणे कृपा करतील. त्यानंतर दुर्वास वैकुंठ धामात गेले आणि भगवान विष्णूंच्या कमल चरणांवर लोळण घेत म्हणाले, हे अनंता, तूच या विश्वाचा पालनकर्ता असून भक्तांचा तारणहार आहेस. मी खरोखर मोठा अपराध केला आहे, पण मला क्षमा कर. तुझ्या अमर्याद सामर्थ्याची कल्पना नसल्यामुळेच माझ्या हातून तुझ्यासारख्या श्रेष्ठ भक्ताचा अपमान झाला आहे. परंतु भगवंता, तू सर्व काही करू शकतोस. एखादा माणूस अगदी नरकात फेकण्याच्या योग्यतेचा असला तरी तू त्याच्या हृदयात तुझे पवित्र नाम जागृत करून त्याला ताळ्यावर आणतोस. त्यामुळे आता मलाही कृपा करून वाचवा. त्यावर भगवान विष्णू उत्तरले, हे ब्राह्मणा, मी पूर्णपणे माझ्या भक्तांच्या अधीन असून अजिबात स्वतंत्र नाही, हे तुला समजायला हवे. केवळ माझे भक्तच नाही तर माझ्या भक्तांचे भक्त मला अतिव प्रिय आहेत. त्याचा शुद्ध भक्तिभाव हाच माझ्या दृष्टीने सर्वाधिक मोलाचा असून त्यांच्याशिवाय माझे सारे वैभव व दैवी शक्ती व्यर्थ आहे. माझी सेवा करता यावी म्हणून हे भक्त आपली बायको, मुले, संपत्ती, घरदार आणि आयुष्याचाही त्याग करण्यास सदैव सिद्ध असतात. त्यामुळे मी त्यांची साथ कशी सोडेन? ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रिया निरलस सेवेने आपल्या पतींना नियंत्रणात आणतात, त्याप्रमाणे माझे भक्त माझी भक्ती मनापासून करून मला जिंकत असतात. त्यांना वैकुंठवासात वा मुक्तीतही रस नसतो. मग शूद्र ऐहिक सुख उपभोगांबद्दल काय बोलावे? ज्याप्रमाणे मी त्यांच्या अंतःकरणात कायम वास करतो, त्याप्रमाणे तेही माझ्या अंतःकरणात सदैव असतात. माझ्या विना अन्य काहीही त्यांना ठाऊक नसते आणि त्यांच्या विना मलाही. तेव्हा आता तू लगोलग अमरीश महाराजांकडे जा आणि त्यांना संतुष्ट कर. त्यांनी क्षमा त्यांनी तुला क्षमा केली तरच तुझे रक्षण होऊ शकेल. हे ब्राह्मण हे ब्राह्मणा, जेव्हा माणूस आपली तथाकथित शक्ती माझ्या भक्तांविरुद्ध वापरू पाहतो, तेव्हा त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात. ज्ञान आणि तपश्चर्या या दोन्ही गोष्टी निश्चित महत्वाच्या आहेत. परंतु त्या जेव्हा सभ्यता आणि सहिष्णुतेचे संस्कार नसलेल्या तुझ्यासारख्याला लागतात, तेव्हा त्याचे परिणाम फार भयंकर होतात. भगवान विष्णूंकडून अशी कानउघडणी झाल्यावर दुर्वास मुनी तातडीने अंबिशांकडे गेले. त्यांनी त्यांचे पाय धरले. एका तपोनिष्ठ ब्राह्मणाने आपल्या पाया पडावे ही गोष्ट अमरीशांना अजिबात सहन झाली नाही आणि ते मनोमन संकोचले. अखेर अवघडलेपणा दूर करण्यासाठी सुदर्शन चक्रास उद्देशून अमरीश म्हणाले, हे भगवंतांच्या सर्वोत्तम अस्त्रा, तू भगवंतांची मूळ दृष्टी असल्याने मी तुला प्रणिपात करीत आहे. हे सारे विश्व तुझ्या हालचालींमुळे निर्माण झाले असून तूच त्याचा प्रकाशदाता आहेस. हे विश्व संरक्षका, दुष्ट राक्षसांच्या संहारासाठी भगवान विष्णू तुझा वापर करीत असतात. त्यामुळे या गरीब ब्राह्मणावर दया कर आणि त्याचा पाठलाग करणे थांबव. मी आणि माझ्या कुटुंबाने काही दान धर्म व यज्ञ याग करून जे काही पुण्य प्राप्त केले आहे, त्याच्या बदल्यात तू या ब्राह्मणास जीवनदान दे. अमरीश महाराजांची ही प्रार्थना ऐकून सुदर्शन चक्र शांत झाले आणि त्याने दुर्वासांचा पिच्छा सोडला. तो धोका टळल्यावर सुटकेचा निश्वास टाकत दुर्वास म्हणाले, हे राजा, आज प्रथमच मी भगवन भक्ताच्या महानतेचा अनुभव घेतला आहे. मी तुझा गंभीर अपराध केलेला असतानाही मनाचा मोठेपणा दाखवून तू माझ्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना केलीस. मी तुझा कायमचा ऋणी झालो आहे. अर्थात भगवंतांशी नाते जुळलेल्यास या जगात खरोखरच काही अशक्य नाही. हे सर्व घडत असताना तब्बल 1 वर्षाचा काळ उलटला होता आणि या संपूर्ण अवधीत महाराज अमरीश दुर्वासांची वाट पाहत एका जागी काहीही न खाता पिता उभे होते.
आता त्यांनी दुर्वासांना नमस्कार केला आणि त्यांना उत्तम भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांचे हे तत्वनिष्ठ व विनयी वर्तन पाहून खुश झालेले दुर्वास मुनी मग त्यांना मोठ्या प्रेमाने म्हणाले, हे राजा, आता तू कृपया भोजनास बैस. प्रथम मी तुला एक सामान्य माणूस समजत होतो, परंतु तू महान भगवत भक्त आहेस हे माझ्या लक्षात आले आहे. त्यामुळे केवळ तुला पाहून, तुझा चरण स्पर्श करून आणि तुझ्याशी बोलून मी खरोखरच धन्य झालो आहे. यापुढे अनंत काळापर्यंत या विश्वातील सारे जण तुझ्या कीर्तीचे गोडवे गात राहतील आणि स्वर्गातील स्त्रियाही तुझ्या चारित्र्याचे गुणगान करतील. अंबरीशांचा निरोप घेऊन आकाशमार्गे ब्रह्मलोकाकडे जात असताना दुर्वास मुनी सतत अंबरीशांच्या महानतेचाच विचार व कौतुक करत होते. ते परतल्यावरही भगवंतांची निरलस भक्ती केल्यामुळे आपण किती सामर्थ्यवान झालो आहोत हे अंबरीशांच्या लक्षात आले. पण त्याचे श्रेय त्यांनी स्वतःकडे मात्र घेतले नाही, कारण हे सर्व भगवंतांनीच घडवले आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. पुढे काही काळानंतर अंबरीशांनी संसारातून निवृत्त होण्याचे ठरवले आणि मग आपली सर्व संपत्ती मुलांमध्ये वाटून वानप्रस्थ स्वीकारण्यासाठी ते अरण्यात निघून गेले. चौभारी मुनींचा अधपात स्कंद 9. वैवस्वत मनूंचे 10वे पुत्र म्हणून इक्ष्वाकू ओळखले जात असले तरी प्रत्यक्षात श्राद्धदेव शिंकले तेव्हा त्यांच्या नाकातून त्यांचा जन्म झाला होता. एकदा जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या कृष्ण पक्षात श्राद्धविधी करत असताना त्यांनी आपल्या 100 पुत्रांपैकी विकुक्षीस अरण्यात जाऊन ताजे मांस आणण्यास सांगितले. त्यानुसार विकुक्षीने अरण्यात जाऊन अनेक श्वापदे मारली आणि भूक लागली तेव्हा त्यातीलच एक ससा चुकून खाल्ला. घरी परतल्यावर त्याने उरलेले मांस वडिलांकडे दिले. तेव्हा त्यांनी ते आहुतीसाठी वशिष्ठांकडे सुपूर्त केले. पण त्यातील काही भाग विकुक्षीने आधीच खाल्ला असल्यामुळे ते आता आहुतीसाठी वापरण्यायोग्य राहिले नव्हते. ही गोष्ट वशिष्ठांनी इक्ष्वाकूच्या कानावर घातली. तेव्हा त्यांनी संतापून विकुक्षीस आपले राज्य सोडून जाण्याचा आदेश दिला. पुढे वशिष्ठांकडून अंतिम सत्याचा बोध झाल्यानंतर इक्ष्वाकू महाराजांचे मन संसारातून उडाले. त्यांनी देहत्याग केला. त्यांच्या मृत्यूनंतर विकुक्षी घरी परतला आणि पृथ्वीचा अधिपती म्हणून काम पाहू लागला. विकुक्षी शंशाद म्हणजे ससा खाणारा असे आणखीही एक नाव होते. त्याचा पुत्र पुरंजय हाही इंद्रवाह आणि कुकुस्थम अशा 2 नावांनी ओळखला जात असे. एकदा दानवाबरोबरच्या युद्धात देवांना मोठा पराभव स्वीकारावा लागला तेव्हा त्यांनी प्रतिहल्ला चढवण्यासाठी पुरंजयाची म्हणजे शत्रूंची घरे जिंकणाऱ्याची मदत मागितली. देवांच्या वतीने दानवांशी लढण्यास पुरंजय तयार झाला, परंतु इंद्राने आपले वाहन बनावे अशी अटही त्याने घातली. इंद्राने ती प्रथम धुडकावली, परंतु नंतर भगवान विष्णूंच्या आदेशानुसार इंद्राने बैलाचे रूप घेऊन त्यांच्या पाठीवर बसून पुरंजयाने युद्ध सुरू केले. त्याला इंद्रवाह व कुकुस्थ ही नावे त्याचमुळे पडली. या युद्धात पुरंजनाने मोठा पराक्रम गाजवला आणि असंख्य दानवीरांना यमसदनी धाडले. अखेर त्याच्या शरवर्षावापासून स्वतःला वाचवण्यासाठी उर्वरित दानवांनी युद्धभूमीतून पळ काढला. पुरंजयाच्या 8व्या पिढीत कुवलायाश्व जन्मास आला. आपल्या 21,000 पुत्रांच्या मदतीने त्याने धुंदू दानवाचा वध केला आणि धुंदुमार असे नाव मिळवले. परंतु त्याच्या हातून मृत्यू झाला तेव्हा धुंदूच्या मुखातून ज्या ज्वाळा बाहेर पडल्या त्यातून त्याचे फक्त 3च पुत्र बचावले. कुवलयाश्व नंतरच्या 7व्या पिढीत युवनाश्वांचा जन्म झाला. पोटी संतान नसल्यामुळे त्यांनी राज्यकारभारातून निवृत्ती स्वीकारली आणि आपल्या 100 भार्यांसमवेत वानप्रस्थाश्रमाचा अंगीकार करून ते अरण्यात गेले. राजपरिवारास अशा निराशा दुःखी अवस्थेत पाहून तेथे राहणाऱ्या ऋषीमुनींनी युवनाश्वानाच्या पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून इंद्रयज्ञ केला. एका रात्री तहान लागली म्हणून पाण्याच्या शोधात युवनाश्व यज्ञभूमीवर आले तेव्हा त्यांना तेथे सर्व ब्राह्मण झोपी गेलेले दिसले. अखेर तेथेच त्यांच्या पत्नीसाठी ठेवलेले पवित्र जल त्यांच्या दृष्टीस पडले आणि मग ते त्यांनी पिऊन टाकले.
दुसऱ्या दिवशी पवित्र जलाचा कुंभ रिकामा असल्याचे ब्राह्मणांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी चौकशी सुरू केली. ते पाणी राजाने प्यायले असे समजले तेव्हा त्यांच्या तोंडून साहजिकच नियतीच्या इच्छेपुढे कोणाचे चालत नाही असे उद्गार निघाले. त्यानंतर अवकाश युवनाश्वच्या पोटातून एक शक्तिशाली बालक बाहेर पडले आणि दुधासाठी रडू लागले. त्याचे ते रडणे ऐकून ब्राह्मणांना आता त्याची काळजी कोण घेणार ही चिंता वाटू लागली. परंतु त्याच वेळी तेथे इंद्र प्रगटला आणि त्याने आपले अंगठ्या शेजारचे बोट बालकाच्या तोंडात घालून तू मला पिऊ शकतोस असे म्हटले. दरम्यान ब्राह्मणांच्या कृपेमुळे बालकाच्या जन्मानंतर आता युवनाश्वही बचावला आणि त्याने घोर तपश्चर्या करून पूर्णत्व प्राप्त केले. त्याचा पुत्र आता मांधाता म्हणून ओळखला जाऊ लागला होता. तर इंद्राने त्याला त्रसदस्यू असे नाव दिले. भगवान विष्णूंच्या कृपेमुळे मांधाता इतका शक्तिमान बनला की अल्पावधीत रावणादी दानवांवर धाक जमवून त्याने संपूर्ण विश्वाचे सम्राटपद मिळवले. त्याला पत्नी बिंदुमती पासून 3 पुत्र व 50 कन्या लाभल्या. त्यावेळी यमुना नदीत महर्षी सौभरी मोठ्या तपश्चर्येत गुंतले होते. ती सुरू असताना त्यांच्या दृष्टीस एका मत्स्य युगुलाचा शृंगार पडला आणि मग अस्वस्थ होऊन त्यांनाही मैथुनाची अनिवार्य इच्छा झाली. ती पूर्ण करण्यासाठी अखेर पाण्याबाहेर पडले आणि मथुरेस जाऊन मांधातास भेटून त्यांनी त्यांच्या एका कन्येची मागणी केली. त्यावर माझ्या मुली त्यांच्या आवडीचा पती निवडतील असे उत्तर राजाने दिले. तेव्हा सौभरी मुनींनी अद्भुत शक्तीच्या बळावर आपल्या जर्जर देहाचे रूपांतर एका देखण्या युवकात केले. आता मांधाताच्या सर्व 50 कन्यांनी त्यांचा पती म्हणून मोठ्या आनंदाने स्वीकार केला आणि सौभरींचे मन जिंकण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरू झाली. या चढाओढीस पुढे मत्सर व ईर्ष्येचे स्वरूप प्राप्त झाले आणि बहिणीचे नाते विसरून त्या एकमेकांशी भांडू लागल्या. हा वाद मिटवण्यासाठी मग सौभरीने आपल्या प्रचंड शक्तीने एक प्रचंड राजवाडा उभारला आणि उत्तमोत्तम बागा व तलावांनी वेढलेल्या या वैभवशाली प्रासादात काही मंत्र म्हणून त्याने उत्तम वस्त्रे परिधान केलेले असंख्य सेवक दासी निर्माण केल्या. सुंदर शयन कक्ष, दिमागदार मंच, आलिशान स्नानगृहे व अन्य शाही सुखसोयी हे सारे वैभव मिळाल्याने आता त्यांच्या भार्या काहीशा शांत झाल्या आणि सुखाने संसार करू लागल्या. अर्थात श्वशूर राजा मांधातासही हेवा वाटावा अशी ही किमया केल्यानंतर सौभरी समाधानी नव्हता. तुपाची धार सतत पडत राहिल्यानंतरही जशी अग्नीची भूक भागत नाही, तसेच सारे ऐहिक सुख उपभोग मिळाल्यानंतरही त्याचा हव्यास कमी झाला नव्हता. परंतु एक दिवस एकांतात बसलेला असताना मात्र सौभरीस आपल्या अधःपतनाची जाणीव झाली आणि तो विचार करू लागला की अरे, एवढी कठोर तपश्चर्या व व्रतवैकल्य केल्यानंतरही माझे मन क्षुद्र मत्स्याचा शृंगार पाहून चढले. खरे तर ज्याला या भौतिक बंधनातून मुक्ती हवी आहे त्याने संभोगात रस असणाऱ्यांची संगत निश्चयपूर्वक टाळली पाहिजे. माणसाने नेहमी एकांतात राहिले पाहिजे आणि आपले मन पूर्णपणे श्रीहरींच्या चरणावर केंद्रित केले पाहिजे. कोणाच्या सहवासाची गरज भासली तर त्याने फक्त भगवंत भक्तांचाच आश्रय घेतला पाहिजे. मत्स्य युगलाचा प्रणय पाहून मी या साऱ्या गोष्टी विसरलो आणि 50 भार्यांचा पती व 5000 मुलांचा पिता बनलो. या मार्गाने जाऊन मी सुखी होईन अशी माझी कल्पना होती. परंतु ऐहिक सुख उपभोगास अंत नाही आणि त्यामुळे अखेर कोणाचेही भले होत नाही हेच खरे. खरे पाहता सौभरींच्या या अधःपतनास वैष्णव अपराध जबाबदार होता. एकदा गरुडास काही मासे खाण्याची इच्छा झाली तेव्हा सौभरींनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला व नंतर शापही दिला. गरुड हा भगवंतांचा निकटवर्ती सेवक असून तो महावैष्णव मानला जातो. त्याला दुखावल्यामुळे सौभरींची तपश्चर्या भंग पावली होती. अर्थात आपली चूक लक्षात आल्यावर स्वतःला सावरत ते संसारातून पूर्णपणे अलिप्त झाले आणि आपल्या भार्यांसह अरण्यात जाऊन त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला. पुढे त्यांना सर्व भार्यांसह आध्यात्मिक जगतात स्थान मिळाले. अग्नी थंडावला की त्याच्या ज्वाळाही आपोआप मंदावतात, असाच काहीसा हा सर्व प्रकार होता. हरिश्चंद्र, रोहित व शनुशेफ. स्कंद 9. मांधातानंतर 7व्या पिढीत सत्यव्रताचा जन्म झाला.
तो त्रिशंकू म्हणूनही ओळखला जातो. त्याने एका ब्राह्मण कन्येचे तिच्या विवाह प्रसंगी अपहरण केले. तेव्हा त्या ब्राह्मणाने त्याला चांडाळ हो असा श्राप दिला. परंतु त्यामुळे अवनत होण्याऐवजी विश्वामित्रांच्या आशीर्वादामुळे तो सदेह स्वर्गात गेला. तिथून त्याला देवांनी ढकलून दिले, पण पुन्हा एकदा विश्वामित्रांचे बळच त्याच्या मदतीस आले आणि तो पृथ्वीवर पडला नाही. परिणामी आजही तो खाली डोके वर पाय या अवस्थेत आकाशामध्ये लटकताना दिसतो. हरे कृष्ण हरिश्चंद्र माताजी. हरे आपण कृष्ण. थांबू. हा, हो, हरे आपण कृष्ण. उर्वरित वचन उद्या करूया. चालेल. मी प्रार्थना म्हणते आणि मग आपण थांबूया. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो